आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील विविध विकास कामे, नागरी सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। नगरसेवकांनी आपल्या प्रभागाची समस्या मांडली। मात्र या चर्चेदरम्यान सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत 2 नगरसेवकांमध्ये झालेल्या शिवीगाळ आणि गोंधळाच्या प्रकरणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। या घटनेचा सभागृहात तीव्र निषेध करण्यात आला। नगरसेविका हेमलता पाटील यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या दोन्ही नगरसेवकांना निलंबित करायला हवे होते अशी भूमिका मांडली। यावेळी उपमहापौर विलास शिंदे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सभागृहाची प्रतिष्ठा आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनाची मर्यादा जपली गेली पाहिजे असे सांगितले। महापौरांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले। दरम्यान वादातील नगरसेवक मुकेश शहाणे यांनी कालच्या घटनेनंतर प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली। संपूर्ण प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली। एकीकडे महासभेत शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, तर दुसरीकडे नगरसेवकांमधील वाद आणि त्यावरील कारवाईच्या मागणीमुळे हे प्रकरणच सभागृहात चर्चेचा प्रमुख विषय ठरले। माझा मुलगा मला म्हणे की तुमच्या बरोबरचे नगरसेवक जर एवढे अर्वच्च वेळा सभागृहात वापरत असतील तर त्याला काय कारवाई होणार। तर त्यासाठी मी त्याला काल सांगितलं होतं की हा प्रकार निंदनीय आहे। महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कधी असा प्रकार सभागृहात घडलेला नाही। संबंधित जे कोण 2 आहेत नगरसेवक त्या दोघांवर पण निलंबनाचीच कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी होती। कारण आपण बघू की फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे सोशल मीडियावरच्या प्रकारे महापालिकेची नाशिकची जी काही बदनामी झाली ती बदनामी ज्या 2 सदस्यांमुळे झाली त्यांचं निलंबन होणं आवश्यक होतं। पण महापौरांनी जे काही रुलिंग दिलंय की याच्या पुढे जे कोणी असा प्रकार करतील तर त्यांचं 6 महिन्याचे निलंबन केलं जाईल। माझी तर इच्छा होती की सन्मान्य दोन्ही सदस्यांचे सुद्धा आता निलंबन होणं आवश्यक होतं। पण महापौर त्यांनी जो काही रुलिंग दिलाय तो सर्व सदस्यांना आता मान्य करायला लागेल। पण यापुढे जर कोणी असं केलं तर निश्चित 6 महिन्याने मी 2 वर्षावर निलंबन केलं पाहिजे। तुम्ही आत्ताच्या रुलिंगने समाधानी आहात? आत्ताच्या शेवटी महायुती आहे, महापौर त्यांनी जो काही निर्णय घेतला तो आता मान्य करायला लागेल। शेवटी आमची जरी भावना होती की त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, पण त्यांना एक पहिली समज दिली आहे, यापुढे जर चूक झाली तर 6 महिन्याचे निलंबन आता पुढे होणार आहे। ओके, थँक्यू, धन्यवाद। मौलीला कळाली पाहिजे। प्रभागाची काल पहिलीच मीटिंग होते। पहिली मीटिंग चालू असताना आमच्या 2 बहिणी तिथं पाण्यावरून आंदोलन करायला लागल्या। अतिशय त्यांचं चांगलं आंदोलन चालू होतं, परंतु आमचा एक मित्र बालम शिरसाट हे नवीन नगरसेवक निवडून आले आणि सभापती झालेले आहे। सभापतीचा एक प्रोटोकॉल असतो, तर सभापतींना थोडं अज्ञात नव्हतं। एक मित्रताच्या नात्याने मी त्यांना सांगितलं का सभापती तुम्ही जे काय आंदोलन आहे ते खुर्चीवर बसूनच त्यांच्या त्या बाटल्या स्वीकारा। मी माझी एक चांगली भावना तिथं मांडली, परंतु स्वतःला मीपणा समजणारे हे ज्येष्ठ नगरसेवक, मागच्या सगळ्या कथाकथित त्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, अशा त्या व्यक्तीने मला भर सभागृहात मला उल्लेख करून घाणेरी शिवी दिली आईवरनं। त्याच्यावरून ते आमचे वाद झाले। मी तिथं चुकायला नको होतं, मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती। मी तो विचार करायला हवा होता। त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसेल परंतु मी केला पाहिजे होता। तर निश्चित तो कालचा प्रकार झालाय तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंग मध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे। परंतु सगळा सारांश कसा झाला याच सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलींना कळायला पाहिजे। ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना कुठेही डिवसलं नव्हतं। राजकारण आहे, इलेक्शन मध्ये पडझड चालू असते। त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली। माझ्या मायमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मतांनी विजय करून दिलं, परंतु तो राग त्यांना कुठेही घेता येत नाहीये। एक ना एक प्रकार चालू आहे। माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे, हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकतात। माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत, प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहे। परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे, तुम्ही मागच्या काळात बघितला असेल तो कोणाबरोबर नसलेला आहे। उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि माझ्या मायमाऊलींची
महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेचे कुठं माझ्या मायबाबूचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. धन्यवाद. आपण गंभीर आरोप करताय, सुपारी दिली असं आपण सांगताय. निश्चित पद्धतीचे पुरावे आपल्याकडे आहे कोणी का? आणि का दिली? दिलेले आहेत. तुम्हाला मी येत्या काळात परत निश्चित सांगेल. परंतु प्रकार हा निश्चित गंभीर स्वरूपाचा आहे. कोण गुन्हेगार आहेत, कोण कसं कोणाच्या संपर्कात आहे, याचं सगळं मी तिथं सांगितलेलं आहे. परंतु राजकारणाच्या जागी ठेवलं पाहिजे. सभागृहात गेल्यानंतर सभागृहातले वाद विकासासाठी आम्ही भांडतो. वैयक्तिक कुठल्याही मी कामात तुम्ही आता माझे आंदोलन बघितलं असेल, कुठलाही सगळा प्रकार बघितला असेल तर मी फक्त विकासाच्या कामावर मी भांडतो. मी कुठलाही सत्तेत नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे. मी माझ्या कामांसाठी माझ्या मायमाऊलींनी जे काही मला इथं निवडून पाठवलं आहे तर त्यांच्या विकासासाठी मी इथं भांडतो. परंतु कालचं जे भांडण झालं आहे त्याच्यातही माझी कुठलीच चूक नाहीये. तोही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नीट बघा. पहिला व्हिडिओ, कारण की जो प्रकार चालू झाला त्यावेळेस मीडियावाले तिथं कोणी नव्हते, परंतु तो नंतर सगळे तिथं मीडियावाले आले. परंतु तो सभागृहातला जो सीसीटीव्ही फुटेज जर तुम्ही घेतलं तर निश्चित तुम्हाला तिथं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित समजेल. परंतु आज सभागृहात सगळी इथं चर्चा झालेली आहे. त्या सभागृहात सुद्धा आज सगळ्यांनी निषेध नोंदवला. परंतु सभागृहात सुद्धा आम्हाला आमचं म्हणणं मांडायची एक संधी द्यायला हवी होती. परंतु आज कुठलाही मला कोणावर काही आरोप करायचे म्हणून काही जास्त तिथं बोललो नाही. परंतु मी तुमच्या माध्यमातून जो काही सारा झालेला प्रकार मी आज सगळ्यांना तुमच्या समोर ठेवलेला आहे. कोणी 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 कोणावर नाही, तक्रार नाही. मी वरिष्ठांच्या काही कानावर टाकून ठेवलेला आहे. मागच्याही काळात कोण कुठून आले, माझ्या घराजवळून आले, कसे आले, मी सगळं सविस्तर ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलंच आहे. पण येत्या काळात निश्चित मी सगळ्या गोष्टी त्या तुमच्या समोर ठेवेल आणि त्याचे पुरावे निश्चित तुमच्या समोर निश्चित येत्या काळात मी ठेवून देईल. तुम्ही जर म्हणता तुमच्या जीवाला धोका आहे तर निश्चित माझ्या जीवाला पोलीस यंत्रणा निश्चित मला मदत करते. पोलीस यंत्रणा निश्चित मला मी केलेली, मी ते अजून नाव निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही. सगळ्यांना केलेली आहे. आजही मला देखील गिरीश भाऊंचा आज फोन आलेला आहे. मी गिरीश भाऊंना सुद्धा माझी जे काही म्हणणं होतं, जे काही जो कालचा प्रकार घडलेला होता तो सगळा मी त्यांना सांगितलेला आहे. भाऊंनी मला सुद्धा ओरडले आहेत. मी भाऊंना सांगितलं, भाऊ मी आजी त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही व्हिडिओ नीट बघा. त्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल तिथल्या आपल्या प्रभागात जेवढ्या नगरसेविका होते, जेवढे नगरसेवक होते, सभापती असतील, अधिकारी असतील, त्यांची एक चौकशी लावून तुम्ही त्यांच्याकडनं पण माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल. भाऊंनी पण मला सांगितलं. परंतु तुमच्या दोघांची चूक आहे. भाऊ मी म्हटलं माझी चूक मी मान्य करतो. मी भाऊंना सुद्धा असं जे काही माझ्या मनातल्या गोष्टी आहे मी त्यांना सांगितलेल्या आहे. थँक्यू. आपण उपमहापौर आहात मात्र आपण जबाबदारी घेतली, पत्र दिलं आणि आमच्या सोबतीने काय नेमकं वेदना आणि काय आपल्याला भविष्यात यावर काल जो काही नवीन नाशिक प्रभाग समितीमध्ये मीटिंग मध्ये जो काही प्रकार घडला तो प्रकार मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर देशभर पोहोचला. उपमहापौर या नात्याने मला सुद्धा अनेक क्लिप आले, अनेक फोन्स आले आणि जो काही प्रकार निदर्शनास आला तो अतिशय निंदनीय होता. कारण त्या ठिकाणी एक महिला आपलं प्रभागातील समस्या त्या ठिकाणी सभापतींसमोर व्यक्त करत असताना काही सिनियर सदस्यांनी ज्या भाषेमध्ये आरोग्य भाषेमध्ये जी काही शिवीगाळ झाली ती न शोभणारी आहे. या नाशिकला कदाचित या नाशिकचा इतिहास त्यांना ज्ञात नसावा. या नाशिकला एक वेगळा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक आणि साहित्यिक असा वारसा आहे. कुसुमाग्रहांचा वारसा आहे. या नाशिक महानगरपालिकेला आपण जर बघितलं असेल, स्वर्गीय शांतारामजी बापू वावरे असतील, तुम्हाला सांगतो उत्तमरावजी ढिकले असतील, कांबळे साहेब असतील, अजून दौलतराव आयर साहेबांसारखे मंत्री झाले, दशरथ पाटील असतील, महापौर झाले, अशा अनेक वारसा या शहराला काहीतरी वेगळी ओळख त्यांच्या कामातून आपण मिळालेली आहे. आणि असं असताना आता आपण सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत आणि हे सगळं करत असताना ह्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुमित्राताई पवार असतील, राज्यात, केंद्रात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारणतः 30 ते 35 हजार करोड रुपयाचा निधी या नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी याचं काम सुरू आहे. या शहराचं नेतृत्व प्रथम नागरिक म्हणून आमच्या हिमगौरीताई आडके करतायत. त्या महापौर आहेत, आयुक्त मनीषाजी खत्री आहेत,
या महापालिकेमध्ये 67 महिला सन्माननीय सदस्य आहेत. या महापालिकेमध्ये 3 ते 4 सन्माननीय उपायुक्त महिला आहेत. आणि याही पलीकडे जाऊन या शहरात काम करत असताना ही शहराची ओळख ही वेगळी असताना या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि असं असताना काल जो काही प्रकार झाला मला असं वाटतं हा निंदनीय आहे, हा खेदजनक आहे. यामुळे या शहराची मान शन्मेनी खाली झुकेल असा हा प्रकार आहे. आणि हा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला फोन केले. मग आज या ठिकाणी महासभा सुरू होत असताना माझ्या पत्रावरती सन्माननीय दिनकर अण्णा पाटील, सन्माननीय बंटीभाऊ तिदमे, अजयजी बोरस्ते, जॉयजी कांबळे अशा अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना सुद्धा सभागृहामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि असा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये अशा सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त केल्यानंतर सन्माननीय महापौर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती रुलिंग दिलेलं आहे की जो काही प्रकार झाला तो निंदनीय आहे, तो कोणाला न शोभणार आहे. याच्यामुळे शहराची मान ही शर्मेने खाली जाणारच आहे. परंतु काही दिवसापूर्वी आपण जर प्रकार बघितले ते दररोज 10-15 दिवस झाले का काहीतरी नाशिकची बातमी कुठेतरी येते मीडियाच्या माध्यमातून नाशिक शहराला कुठेतरी गालबोट लागण्याचा त्या ठिकाणी प्रकार होतो. परंतु हे प्रकार आता नाशिक शहर म्हणून आम्ही कोणी या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार सहन केले जाणार नाही, खपवून घेतले जाणार नाही. हा नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत आणि आम्ही ते प्रयत्न करू. माननीय महापौरांनी जे रुलिंग दिलं ते अतिशय चांगलं होतं की यापुढे असा जर प्रकार झाला तर तो कोणी सदस्य कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याकरता 6 महिन्याचं विलंबन हे केलं जाईल, ते खपवून गेलं जाणार नाही. आणि आजचा जो कालचा प्रकार झाला त्याचे आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो. बंटी जेवढे असेल आमच्या सर्व नगरसेवकांची 36 मीटरचा रोड व्हावा आमची अशीच कायमची मागणी आहे की तुम्ही मंजूर केला पाहिजे. कारण तुम्ही पोलिसांकडून रिपोर्ट द्या की आतापर्यंत या रोडवर 1982 पासून सांगेल मी किती लोकांची जीवित हानी झालेली आहे. आणि अशा असताना तो घरा खूप वर्गाचा गर्दीचा बाजार वाटाचे 14 करोड पप्पा नर्सरीचे 100 पॉईंटचे घरावर आहे. जर पप्पा नर्सरी ते 130 मीटर रोड होतो, 100 पॉईंटचे घरावर 30 मीटर रोड होतो. आणि खरी तर इंडस्ट्री आमच्या या भागामध्ये हजारो कामगार शेतकरी कष्टकरी एवढा वर्गाचा असतात. आणि आपल्या या सगळ्या दुर्लक्षामुळे एक माजी सैनिकाच्या गुरुगोला त्यांच्या पत्नीने हा अपघात 6 मे 2024 रोजी झाला चाकमोडी चौकामध्ये. आणि त्यांच्या साने साहेब असतील, परांजे साहेब, सावजी साहेब, अप्पासाहेब हरिंगळे, उत्तमराव कांबळे, दिनेश साने अशी एक मोठी परंपरा आपण बघितली आहे. आणि महासभेमध्ये अनेक वेळा तुंबळ युद्ध पण मी बघितलंय. परंतु त्याचा वैयक्तिक आयुष्यामध्ये एकमेकांवरती दोषारोप झालेला मी आजपर्यंत बघितलेला नाहीये. आपलं जे सभागृह आहे सर्वच नगरसेवक सुसंस्कृत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण लोकांसाठी काम करतो. निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी असं होतं की कोणीतरी एकमेकांच्या विरोधामध्ये उभारलेलं असतं आणि तो राग, तो रुसवा आणि तो एकमेकांबद्दलचा संताप हा कुठेतरी व्यक्त होतो. जसं आता मगाशी अनुभवने बोललो की तो संताप व्यक्त होत असताना बाहेर समाज आपल्याला काय म्हणतो, सोशल मीडिया आपल्याला काय म्हणतो. सोशल मीडियावरती घाबरण्याचा हा विषय नाहीये, परंतु एक नाशिकच्या नगरसेवकांबद्दलचं मत जे महाराष्ट्राबाहेर जातं आणि त्याचा फटका सगळ्याच नगरसेवकांना बसतो. तुम्हाला असं वाटतं चिंतित करणार आहे, त्याच्यामध्ये कोणाची चूक कोणाचं बरोबर या विषयामध्ये मी पडणार नाहीये. परंतु एक आपण आता मगाशी त्यांनी पत्रामध्ये म्हटलं की धोरणात्मक निर्णय घ्या. मला माहिती याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय आपण काय घेणार, परंतु प्रत्येक सदस्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या मनामध्ये जो राग एखाद्याच्या विरोधात असेल तो बोलताना, तो व्यक्त करताना एक भाषेचा एक फुलायचा आपण फुला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली गेली पाहिजे. दुसरा विषय अधिकारी आणि नगरसेवक. सन्माननीय महापौरांनी जे अधिकारी आपल्या महापालिकेचे बघते खरं सांगते म्हणजे आपण एकमेकांवरती आरोप करतो, कधी रागवतो, परंतु अतिशय प्रामाणिकपणे नगरसेवकांचं काम करणारे
ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यामधून नगरसेवकांना मदत करणारे, अशा वेळी आपण कारण नसताना अधिकाऱ्यांच्या वरचे हातवारे करणं, त्यांना मारामारीची भाषा करणं, कदाचित त्यांच्यावरती मारामारी करणं प्रत्यक्षात, ह्या गोष्टी आपण या समाजामध्ये टाळल्या पाहिजेत, बाहेर समाजामध्ये टाळल्या पाहिजेत. त्याचा एक चुकीचा संदेश जातो. अधिकाऱ्यांनाही तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि नगरसेवकांनी एकमेकांमध्ये तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे. बऱ्याच वेळा असं घडतं की माझ्याच प्रभागाचा विषय होता, कारण नसताना नगर रचनाचे जे अधिकारी आहेत, विषय माझ्या प्रभागातला विषय होता हॉटेलचा, त्याच्यामध्ये जे काही झालं तर त्या संदर्भामध्ये मी डिटेल आपल्याशी बोलणार आहे. आणि असे विषय यापुढे कुठल्याही नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये वेस्टेड इंटरेस्टनी किंवा आणखी कसल्या इंटरेस्टनी असे विषय झाले नाही पाहिजेत. सर्वच नगरसेवकांना माझी छोटी बहीण मोठी बहीण म्हणून विनंती आहे की आपण ही सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी मिळून ती जबाबदारी पार पाडूया. आणि आज महासभेमध्ये याच्यावरती निर्णात्मक निर्णय काही घेता आला नाही तरी आपण, मला असं वाटतं की त्या संदर्भात एक वक्तव्य करून सर्वजण त्याचं पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. त्यांची मला नंबर पाठवा. वारंवार 10 वेळा नंबर पाठवून सुद्धा त्या भागामध्ये पाणी पोहोचत नाही मॅडम. मी हा प्रश्न त्यांना वारंवार सांगायची की तुम्ही जे जातायत तिथं बघतायत ते पण मला सांगतात मॅडम तिथे पाणी येत नाही. ठीक आहे, पाणी येत नाही पण पाण्याचं व्यवस्थित नियोजन तर करा का? प्रश्न विचारते आम्ही काय उत्तर द्यायचे जनतेला? ज्या वेळेला मॅडम आम्ही 17 वेळेस त्यांच्याकडे जातो, आम्ही ज्या वेळेला मी गेली त्यावेळेला मला गरुड साहेबांनी सांगितलं की त्याचा चार्ज माझ्याकडे नाही. आणि ज्या वेळेला आपले धारणकर साहेब आहेत, धारणकर साहेबांना मी सांगितलं की आमच्या भागामध्ये असे प्रॉब्लेम येऊन राहिले, ऍट ए टाइम मॅडम पश्चिमचा बॉलही सोडला जातो. माझ्या प्रभागात आहे. आता सध्याच्या रस्त्याचं तिथे काम चालू आहे. त्याला पर्याय म्हणून जो रस्ता दिलाय त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मला असं वाटतं MIDC सगळ्यात जास्त कर देणारी ही आपली MIDC आहे. त्याला आपण आणि सगळ्यात जास्त खड्डे हे MIDCच्या रस्त्यांवर आहेत. तर आपण आजच्या तात्काळ सूचना करावी की जे खड्डे पाणी पुरवठा होत नाही. सत्यवंदन सोसायटीमध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी 22 जण ऍडमिट होते. काल मोंढेनगर मध्ये 8 जण ऍडमिट झालेले आहेत. मला नानांनी सांगितल्याप्रमाणे एक आई किंवा बाबा एक स्वप्न बघत असतं आपल्या एखाद्या मुलासाठी आणि 8 महिन्याचं आग्रह हे फक्त दूषित पाण्यामुळे जात आहे. याला जबाबदार महानगरपालिका आहे, अधिकारी आहेत, आपण आहोत. कोण त्यांना उलटे आणि तुला इतक्या प्रचंड प्रमाणात झाले की त्या महिलेला तिचा आग्रह बघावा लागला. इतका मोठा विषय हा शहरामध्ये आमच्या गावामध्ये झालेला आहे. आणि याला अनुषंगाने मला एक विषय तुम्हाला असा सांगायचा आहे जसं NR3 आणि NR4 म्हणजे नंदिनी नदीचा जो परिसर आहे, नंदिनी नदी ते कलानगर सीकर इंदिरानगरचा, त्यानंतर नंदिनी नदीपासून राजूनगर आणि नंदिनी नदीपासून पाथर्डे फाटा हे सगळे हे जे आहे ते ट्रक सीवर आहे. आणि सगळं प्रभाग 23 आणि प्रभाग 30 याचं जे सगळं पाणी आहे ते सगळं ट्रक सीवर मधलं जातं. आणि हे 1991 ते 2001 1997 ते 2001 या दरम्यान ते टाकलेले आहे. म्हणजे 35 म्हणजे या सगळ्याच्या लाईन्स आहेत, त्या लाईन 25 वर्ष, लाईन 30 वर्ष, लाईन 35 वर्ष अशा जुन्या आहेत. आणि त्यामुळे काय झाले, ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन अगदी शेजारी असल्यामुळे आपले पावसाळ्याच्या आधी मेंटेनन्सचे शून्य काम आमच्या प्रभागामध्ये झाल्यामुळे चेंबरची साफसफाई झालेली नाही, चेंबर स्वच्छ झालेले नाही. त्यामुळे ड्रेनेजचं पाणी ओव्हरफ्लो होऊन त्या पाण्याच्या लाईनमध्ये मिळालेलं आहे आणि नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतो. आणि दूषित पाणी पुरवठा होत असताना सभागृहाचा विषय चालू त्यावर गेला. इथून पुढे जे काही प्रकल्प असतील आपले त्याच्याचा आमच्या नाशिक शेवटचे टोक त्याचा तर विचार करावा. एवढी विनंती करते. माहिती व्यवस्था करावी म्हणजे आपल्याकडे माहिती येईल आपोआप, काही काळजी करू नका. दंड का केला नाही अधिकाऱ्याने त्या बिल्डरला दंड का केला नाही. काही एकाच वेळेस म्हणजे त्या लेवलला तुम्ही तुमच्या लेवलला आणि त्याच्यामुळे आमचा प्रभाग 16 70% प्रभागामध्ये पाणी आलं नाही. पहिल्यांदा जेव्हा मागच्या लेवलला तुम्ही तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की त्याला नोटीस काढा, त्याला दंड करा.
मग तो दंड झाला का, तुम्ही केला का, तुम्ही नोटीस दिली का आणि तो दंड वसूल केला का? जर तुम्ही पहिल्यांदाच जर दंड वसूल केला असता तर दुसऱ्यांदा लाईन कुठलीच नसती. त्याने केअरफुल काम केलं असतं, सांभाळून काम केलं असतं. काही तुम्ही विचारला तुम्ही दंड केला का? आम्ही 4ही नगरसेवक इथं महापालिकेत येऊन त्यांना साहेबांना सांगून गेलो होतो की तुम्ही दंड करा, पण अजूनही त्या त्याला दंड झालेला नाही.